नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोवा बनावटीची 2 लाखांची विदेशी दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची कारवाई. सांगलीत आणखीन एका संशयिताकडून गोवा बनावटीची सुमारे 2 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाने ही कारवाई केली आहे. विशेष वृत्तामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र बेकायदा दारू विक्री संदर्भात कारवाई सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दैनिक पुढारीच्या वृत्ताचा उल्लेख करून सांगली जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या सूचनेनुसार 2 दिवसापूर्वी सांगलीत गोवा बनावटीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला होता. सांगलीच्या नवीन वसाहत येथे अग्निशामक दलासमोर विशाल पवार यांच्या राहत्या घरामध्ये छापा टाकून विविध ब्रँडच्या विदेशी मद्यसाठा मिळून आल्याने या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली. विशाल पवार यांची कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. तपासामध्ये दत्तात्रय भीमराव बंडगर राहणार संजय नगर सांगली या संशयिताचे नाव निष्पन्न झाले. त्यास दिनांक 8 रोजी अटक करून त्याचीही कस्टडी रिमांड घेण्यात आली. विशाल पवार हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. दत्तात्रय बंडगर याच्याकडून मोबाईल व प्लास्टिक बुचे असा 5,783 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दत्तात्रय बंडगर यांच्याकडे तपास केला असता 100 फुटी रोडवर असलेल्या ॲटो गॅरेजमध्ये लावलेल्या मोटारीत MS08 AN 8171 गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्यसाठा किंमत 2,03,370 रुपये, प्लास्टिक बुचे किंमत 50,292 रुपये व 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 7,53,662 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 8,92,795 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.